भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यांतर्गत येत असलेल्या सानगडी तलाठी कार्यालय हद्दीत गट क्रमांक 99 नुसार मोतीराम हटवार या वृद्ध शेतकऱ्याची मौजा सालई येथे 7/12 नुसार सामूहिक जमीन आहे। ती सामूहिक असलेली शेतजमीन वेगळी करायची असल्यामुळे त्या शेतजमिनीच्या मोजणीसाठी मोतीराम हटवार या पीडित वृद्ध शेतकऱ्याने साकोली भूमी अभिलेख कार्यालयामध्ये अर्ज केलेला होता आणि त्यानुसार साकोलीच्या भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांकडून जमिनीची मोजणीही करण्यात आली। मात्र जमीन मोजणी झाल्यावर 30 दिवसाच्या आत जमीन मोजणीचे प्रत देणे अनिवार्य असतात। तर पीडित शेतकऱ्याने महिने वारंवार हेलपाटे मारल्यानंतरही भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांकडून सलग 1 वर्ष लोटून जमीन मोजणीची प्रत देण्यात आली। मात्र शेतजमीन मोजमाप ही 7/12 नुसार करण्यात आली नसून त्या शेतजमीन मोजणीच्या प्रतामध्ये भूमी अभिलेखाच्या कर्मचाऱ्यांनी आर्थिक व्यवहार करून मोठी हेराफेरी केली आहे। प्रत पूर्णपणे खोटी दिली असल्याचा आरोप पीडित वृद्ध शेतकरी मोतीराम हटवार यांनी केला आहे। तर पीडित वृद्ध शेतकऱ्याने वरिष्ठांकडे न्याय देण्याची मागणी केली असून जमीन मोजणीत घोळ करणाऱ्या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे। मी मोतीराम नारायणजी हटवार, राहणार सानगडी, तालुका साकोली, जिल्हा भंडारा येथील अल्पभूधारक शेतकरी असून माझी जमीन मौजा सालई येथे गट नंबर 99 आहे। त्या जमिनीचे बटवाड्यासाठी मी अपर जिल्हाधिकारी भंडारा यांच्याकडे केस टाकलेली होती। त्या केसचा निकाल लागलेला आहे। त्या निकालाच्या अनुषंगाने मी उपअधीक्षक भूमी अभिलेख साकोली या ठिकाणी शेतजमीन मोजणीसाठी अर्ज केलेला होता। मोजणीची तारीख 21/6/2024 ठरवण्यात आली। ती जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा यांच्याकडून मी पोलीस बंदोबस्त मागवून ती करण्यात आली। मोजणीच्या नंतर नियमाप्रमाणे 30 दिवसात कप्रत द्यायला पाहिजे होती, परंतु त्या कप्रतमध्ये एकदा कोटीच देण्यात आली। नंतर असं काय झाले म्हणून याच्या बाबतीत मी पत्रव्यवहार केला। त्यांनी ती कप्रत तब्बल 1 वर्ष आपल्याकडे दाबून ठेवला आणि त्यामध्ये हेराफेरी करून 7/12 आणि आदेश यांची अवहेलना करून ती बाय पोस्टानं मला देण्यात आली। मी वेळोवेळी या बाबतीची तक्रार उपअधीक्षक साकोली यांच्याकडे मी केली। त्यांनी त्या प्रकरणाला दाद दिली नाही म्हणून मी जिल्हा भूमी अभिलेख यांच्याकडे 21/4 केली आणि उपअधीक्षक म्हणजे उपसंचालक भूमी अभिलेख नागपूर यांच्याकडे 14/5 केली, तरून मला न्याय मिळाला नाही। तरी या प्रकरणाची सर्व चौकशी करून एक अल्पभूधारक आणि अन्यायग्रस्त शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा आणि यामध्ये जे कोणी दोषी असतील त्याच्यावर नियमाप्रमाणे कारवाई व्हावी ही माझी मागणी आहे। तक्रारदार श्री मोतीराम नारायण हटवार आणि त्यांचे बंधू श्री तेजराम नारायण हटवार, श्री काशीराम नारायण हटवार व श्री डोमा नारायण हटवार यांच्यामध्ये वादविवाद होता। तो वादविवाद माननीय अप्पर जिल्हाधिकारी, माननीय SDO आणि माननीय तहसीलदार यांच्या न्यायालयामध्ये त्यांचे प्रकरण चाललेले आहेत आणि माननीय अप्पर जिल्हाधिकारी यांनी तक्रारदार श्री तेजराम हटवार यांचा, श्री मोतीराम हटवार यांचा दावा फेटाळलेला आहे आणि माननीय अप्पर जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार माननीय तहसीलदार यांनी आदेश पारित केला वाटपाचा। माननीय तहसीलदार यांच्या वाटप आदेशानुसार आम्ही मोजणीची कार्यवाही केलेली आहे। त्यामध्ये आम्ही कोणतीही मोजणीची कार्यवाही आमच्या मतानुसार केलेली नाही आणि तक्रारदार यांनी जे काही आमच्यावर आरोप केलेले आहेत ते त्यांच्या गैरसमजुतीने केलेले आहेत। तक्रारदार यांनी माननीय उपसंचालक सरांकडे जी तक्रार केली होती त्यावर सुद्धा आम्ही माननीय उपसंचालक सरांच्या पत्रानुसार आम्ही त्यांना नोटीस काढलेली आहे सर्व भावांना आणि त्यानुसार आम्ही सुनावणी दिनांक 28 जुलैला ठेवलेली आहे। 4ही भावांचं आम्ही म्हणणं ऐकू आणि आम्ही कारवाई करणार आहोत।